नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, TRTI, RT, महाज्योती, सारथी या संस्थांमार्फत विविध स्पर्धा परीक्षाचे जे परीक्षा पूर्व प्रशिक्षण आहे हे विद्यार्थ्यांना मोफत मिळणार आहे। स्कॉलरशिप सुद्धा मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे। त्या संबंधीचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती टाकलेलेच आहेत। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या प्रोसेससाठी जी कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे, तर त्या टेस्टसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येणार होते आणि ते ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहे, ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। तर ऑनलाईन आपल्याला अर्ज भरायचा आहे। मग तुम्हाला कुठल्याही संस्थेसाठी ज्याच्यात तुम्ही पात्र आहात त्या संस्थेसाठी ज्या कुठल्या कोर्ससाठी किंवा त्या पर्टिक्युलर स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही तयारी करताय त्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि सगळ्यांची प्रोसेस ही सारखी आहे मित्रांनो। त्याच्यामुळे जो फॉर्म भरणार आहोत आपण तो काळजीपूर्वक भरला गेला पाहिजे, त्याच्यामुळे कुठला रिजेक्ट होऊ नये, त्याच्यामुळे घाई करू नका आणि एकदम शेवटी भरू नका। तर ही सगळी प्रोसेस एकदम सिस्टमॅटिक स्क्रीनवरती तुम्हाला दाखवून मी ती प्रोसेस तुम्हाला समजून सांगणार आहे आणि म्हणजेच सीईटी फॉर्म जो आहे तो कसा भरावा कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी। तर सगळ्यात महत्त्वाचं की मग तुम्ही पोलीस भरतीसाठी भरताय, UPSC साठी, MES स्टेट सर्व्हिससाठी, IBPS साठी किंवा SSC साठी असेल किंवा ग्रुप बी ग्रुप सी साठी असेल, तुम्ही बार्टी साठी भरताय, RT साठी भरताय, TRTI साठी भरताय, सारथी साठी भरताय किंवा महाज्योती साठी भरताय, तर प्रोसेस सिमिलर आहे विद्यार्थी मित्रांनो। टेस्ट होणार आहे आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका। एकदम स्टेप वाइज मी तुम्हाला समजून सांगणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, हा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे महत्त्वाच्या तारखा। तर फॉर्म आता सुरू झालेले आहेत 1 ऑगस्ट 2025। तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे ते आता सुटलेले आहेत। ओके, आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधी एंड होणार आहे, तुम्हाला कधीपर्यंत फॉर्म भरता येणार आहे, तर 20 ऑगस्ट पर्यंत। म्हणजे 1 ऑगस्ट पासून फॉर्म सुरू झालेले आहेत आणि 20 ऑगस्ट ही फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे। मी परत एकदा सांगतो, सगळ्या इन्स्टिट्यूटसाठी म्हणजे ऑर्गनायझेशनसाठी आणि सगळ्या स्पर्धा परीक्षेचे जे पूर्व प्रशिक्षण मिळणार आहे कोर्सेससाठी हीच तारीख असणार आहे। आणि लास्ट डेट फॉर प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। 25 ऑगस्ट पर्यंत म्हणजे तुम्ही तुमचा फॉर्म भरला की तुम्ही त्याच वेळेस प्रिंट काढू शकता, पण तुमची जर नजर चुकीने राहिली तर 25 तारखेपर्यंत तुम्ही प्रिंट काढू शकता। त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला फॉर्मची प्रिंट काढता येणार नाही। मागच्या वेळेस विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम झाला होता, तो फॉर्म परत मिळत नाहीत आणि प्रत्येक स्टेपवरती म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, कोचिंग स्टार्ट असेल, तुम्हाला बाकीच्या गोष्टी ज्या फॅसिलिटी मिळणार असतील त्यावेळेला प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला या फॉर्मची ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट ही लागणार आहे। त्याच्यामुळे काळजीने ही या गोष्टी करा। 1 तारखेपासून फॉर्म सुरू झालेत, 20 तारखेपर्यंत फॉर्म सबमिट करता येतात तुम्हाला आणि 25 तारखेपर्यंत तुम्हाला प्रिंटआउट काढता येतात। तर ह्या आहेत महत्त्वाच्या तारखा। आता याच्यामध्ये फॉर्म भरताना सिस्टीम समजून घ्या। 5 टप्प्यामध्ये तुम्हाला माहिती द्यायची आहे, म्हणजे 5 स्टेप आहेत याच्यामध्ये फॉर्म भरण्याच्या। सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ते तुमचे पर्सनल डिटेल भरायचे। ओके, त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन प्रोसेस आणि ॲप्लिकेशन किंवा लॉग इन प्रोसेस ह्या 2 वेगळ्या प्रोसेस आहेत बघा, ती मी तुम्हाला सांगतो। तर याच्यामध्ये 5 टप्पे काय आहेत? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमची स्वतःची माहिती भरायची आहे, पर्सनल डिटेल्स। त्यानंतर तुमचे जे ॲड्रेस प्रूफ आहेत किंवा ॲड्रेसशी संबंधित माहिती आहे, पत्ता आहे, कॉन्टॅक्ट नंबर आहे, याच्याशी रिलेटेड माहिती भरायची आहे। त्यानंतर तुम्हाला शैक्षणिक म्हणजे क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहेत, तुमचे जे काही शैक्षणिक पात्रता, कारण त्याच्यावर ठरणार आहे तुम्ही पात्र आहे की नाही। आणि हे जे काही तुम्ही इन्फॉर्मेशन भरली त्या संबंधीचे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला या फॉर्म भरतानाच अपलोड करायचे आहेत। त्याच्यामुळे आता पहिली गोष्ट ही करायची की तुम्हाला जे जे काही डॉक्युमेंट्स महत्त्वाचे लागतात त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ आपण केलाय। तर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कुठल्या साईजमध्ये लागतात ते पण सांगितलं मी तुम्हाला। तर ते जे आहे ते तुम्ही पहिलेच तयार करून ठेवायचे। 10वीची मार्कशीट असेल तर त्यांना नाव पण द्यायचं, तर तुमचं नाव द्यायचं, 10वीची मार्कशीट।
तुमचं नाव, 12वीची मार्कशीट, कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, ठीक आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागणार आहे प्रिस्क्राईब साईजमध्ये. इवन दो मी आपल्या चॅनलवरती हा सुद्धा व्हिडिओ केला आहे की सही असेल, फोटो असेल, डॉक्युमेंटची साईज कशी चेंज करायची, ते जर तुम्हाला इथे अडचण येत असेल तर ते व्हिडिओ नक्की बघा. आणि हे सगळे अपलोड केले की त्यानंतर तुम्हाला प्रिव्ह्यू दिसणार आहे की तुम्ही काय काय माहिती भरली. ती जर चुकीची वाटली किंवा चुकीने काहीतरी अल्फाबेट जास्त कमी झालं, रॉंग नेम टाईप झालं, नंबर काहीतरी चुकीचा झाला, तर त्या केसमध्ये तुम्हाला ते एडिट करता येतं. ओके, तर प्रिव्ह्यू बघून व्यवस्थित बघून घ्यायचा, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड झालेत नाही झालेत, नाव व्यवस्थित टाकलंय, कारण जर नाही तर मग प्रॉब्लेम येतो. तिथे एडिट करता येतं, पण एकदा का तुम्ही सबमिट केलं याच्यानंतर मग एडिट करता येत नाही. ओके, आता सगळ्यात महत्वाचं की सुरुवात कुठनं करायची, तर याच्यासाठी बार्टी ही जी संस्था आहे या सगळ्या प्रोसेसला हँडल करत आहे. तर तुम्ही जर बार्टीच्या वेबसाईटवरती गेलात, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट यांच्या वेबसाईटवरती गेलात, www.barti.maharashtra.gov.in, तर तुम्हाला अशा प्रकारची विंडो मिळेल. तिथे ना स्पेसिफिकली खाली तुम्ही जर स्क्रोल डाऊन केलं तर तुम्हाला अशा प्रकारची मिळेल. आता तुम्ही जर बार्टीचे विद्यार्थी असाल तर बघा पहिलं काय लिहिलेलं आहे, ऑनलाईन अप्लिकेशन लिंक फॉर सीईटी फॉर व्हेरियस प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग कोचिंग स्कीम इम्प्लिमेंटेड बाय बार्टी. इथे क्लिक करायचंय. जर तुम्ही TRTIचे विद्यार्थी असाल तर तुम्ही इथे क्लिक करायचं. तिथे लिहिलेलं आहे बघा, ते वाचायचं, तिथे क्लिक करायचं. कारण कॉमन सगळी प्रोसेस बार्टी हँडल करत असल्यामुळे त्यांच्या वेबसाईटवरती सगळे डिटेल गेलेत. तुम्ही जर TRTIचा विद्यार्थी असाल, तुम्ही सारथीचे असाल, तुम्ही महाज्योतीचे असाल, तर त्यांच्या वेबसाईटवरती गेलात तर तुम्हाला फक्त महाज्योतीचंच पर्टिक्युलर जी लिंक आहे ती दिसेल आणि इथे मात्र सगळ्यांची लिंक दिसेल. मी कॉमन घेतलंय. जर तुम्ही सारथीचे विद्यार्थी असाल तर इथे आहे बघा, सगळ्या कोर्सेससाठी हीच प्रोसेस आहे आणि सगळ्या कोर्सेससाठी इथून तुम्हाला फॉर्म भरता येतो. तुम्ही जर महाज्योतीचे विद्यार्थी असाल तर त्यांच्या वेबसाईटला जा, सारथीचे असाल तर सारथीच्या वेबसाईटला जाल, तिथे सुद्धा तुम्हाला सेम फक्त तेवढंच लिंक मिळेल. ओके, त्यानंतर आहे बघा महाज्योती, त्यानंतर आहे RT. तर तुम्हाला ज्या संस्थेची स्कॉलरशिप पाहिजे आहे, ज्याची तुमच्याकडे पात्रता आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्ही त्यांच्या पर्टिक्युलर कॉमन एंट्रन्स टेस्ट जी आहे याच्या पेजवरती जाणार आहात. ओके, तर डेफिनेटली या पेजवरती तुम्ही येणार. याच्यामध्ये बघा, तुम्ही जर स्क्रोल करून खाली गेलात तर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी आणि लॉग इनसाठी हा एक टॅब दिसेल निळ्या कलरचा, रजिस्टर. ओके, आणि इथे काय आहे, वेलकम टू बार्टी सीईटी 2025. तुम्ही जर सारथीचे असाल तर तिथे तसं मेन्शन असेल. ओके, तर ही गोष्ट लक्षात घ्या. इथे 2 टप्पे आहेत. एक आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचंय आणि दुसरं आहे लॉग इन करायचंय. तर सगळ्यात पहिली प्रोसेस आहे तुमची रजिस्ट्रेशनची. तर तुम्हाला रजिस्ट्रेशनवरती इथे क्लिक करावं लागेल. इथे क्लिक केलं की तुम्हाला काही माहिती भरावी लागेल. हा रजिस्ट्रेशन फॉर्म आहे. आता विजिबल नसेल तरी मी तुम्हाला सांगतो, इथे तुमचं पहिलं नाव टाकायचंय, इथे तुमच्या वडिलांचं किंवा मधलं नाव जे आहे ते टाकायचंय, इथे तुमचं आडनाव टाकायचंय आणि हे सगळं तुमचं जे काही 10वी असेल किंवा 12वी सर्टिफिकेट असेल त्याच्यावर जसं आहे तसं टाकायचं. त्यानंतर तुम्हाला इथे कॅलेंडरचं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला काय पुटअप करायचंय, डेट ऑफ बर्थ, तुमची जन्मतारीख इथे टाकायची. ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन इथे ते येईल. जर रेस्ट्रिक्शन असेल एखाद्या कोर्सेससाठी, जसं पोलीस भरतीसाठी कमी वय आणि जास्त वय रेस्ट्रिक्शन आहे, तर तिथे ते जर तुम्ही बसत नसाल वयात तर नॉट इलिजिबल म्हणून येईल. ठीक आहे, त्यानंतर काय करायचंय, तुमचा ईमेल ID द्यायचा आहे, ईमेल ID कन्फर्म करायचा आहे, सॉरी मोबाईल नंबर द्यायचा आहे, मोबाईल नंबर कन्फर्म करायचा आहे. परत एकदा सांगतो, सिम कार्ड दुसऱ्याच्या नावावर गेलं, रिचार्ज नव्हतं केलं, ह्या गोष्टी होऊ शकतात. ईमेलचा पासवर्डच आठवला नाही किंवा सिक्युरिटी क्वेश्चन आठवला नाही, तो ईमेल आता ओपनच होत नाही, हे करू नका. जे
प्रॉपर तुमच्याकडे डिटेल्स असणारा ईमेल आयडी आणि तुमचा कंटिन्युअस मधला नंबर जो चालू राहील आणि भविष्यातही चालू राहील असा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर इथे टाकायचा, ओटीपी जनरेट करायचा, ओटीपी तुमच्या मोबाईलवरती येईल, ओटीपी मोबाईलमधनं इथे टाकला की हा कॅप्चा भरायचा आणि सबमिट रजिस्ट्रेशन फॉर्म केलं की तुमचं रजिस्ट्रेशन आता कंप्लीट झालेलं आहे. तर तुम्हाला इथे आयडी आणि पासवर्ड जनरेट होईल आणि ते तुम्हाला येईल आणि तुमचा आयडी इथला जो असतो तो असतो तुमचा ईमेल आयडीच आणि पासवर्ड जो असतो तो असतो तुमची डेट ऑफ बर्थ. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज 1/1/2002 ही जर माझी बर्थ डेट असेल तर हाच माझा पासवर्ड असतो. पण हे बघा इथे लॉग इन आयडी आलंय, पासवर्ड आलंय, तर इन्स्टंट प्रोसेस करून घ्यायची चेंज पासवर्ड, कारण हा जनरल आहे आणि तो घेत पण नाही, म्हणजे तोच पासवर्ड तुम्ही ठेवू शकत नाही. तर सुरुवातीला सपोज एखाद्या वेळेस आठवलं नाही तर हे आठवा आणि तुम्हाला पासवर्ड चेंज करून घ्यायचा आहे. जुना पासवर्ड टाकायचा, नवीन पासवर्ड ऍड ऑन करायचा, नवीन पासवर्ड कन्फर्म करायचा, चेंज पासवर्ड म्हणायचं. आता काय झालंय, तुमचं पासवर्ड चेंज झालाय. ही आहे सीईटीची प्रोसेस आणि सीईटी कुठलाही कोर्स असो, बार्टी, टीआरटीआय, सारथी, महाज्योती, आरटी याच्या संबंधी हा प्रोसेस आहे. आता जसं मी पहिले सांगितलं की 5 टप्पे आहेत याच्यामध्ये. तर पहिला टप्पा आहे बेसिक इन्फॉर्मेशन. आता मोबाईल नंबर, ईमेल आयडी, माझं नाव, वडिलांचं नाव, आडनाव हे तर मी टाकलंय, डेट ऑफ बर्थ टाकली, तर जे टाकलंय ते ऍज इट इज येते इथे. तर पहिलं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, डेट ऑफ बर्थ. ओके, आता इथे वडिलांचं नाव टाकायचंय, त्यानंतर आईचं नाव टाकायचंय, त्यानंतर नॅशनॅलिटी, आधार नंबर. आता आधार नंबर व्यवस्थित टाका, आधार नंबर चुकीचा तो घेत नाही. ओके, तर प्रॉपर व्हॅलिड आधार नंबर 2दा चेक करा, कारण त्याच्यावरती खूप सारा डिपेंड आहे. त्यानंतर जेंडर जे काही असेल, मेल फिमेल. ओके, त्यानंतर तुमचं मॅरिटल स्टेटस जे आहे, लग्न झालंय नाही झालंय. ओके, आणि तुम्ही जर नाव चेंज केलं असेल, ज्या महिला कॅन्डिडेट्स असतील लग्नानंतर नाव बदलला वगैरे, तर तिथे तुम्हाला यस करावं लागणार आहे. ही बेसिक इन्फॉर्मेशन भरत जायची. त्यानंतर नेक्स्ट आहे ऍडव्हान्स इन्फॉर्मेशन किंवा ऍडव्हान्स. आता याच्यामध्ये मी बार्टी पर्टिक्युलर संस्था निवडलेली आहे, त्याच्यामुळे इथे जेव्हा मी नेम ऑफ द इन्स्टिट्यूट मध्ये जातो ऍडव्हान्स डिटेल मध्ये, तर नेम ऑफ द इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा मी ड्रॉप डाऊन करतो म्हणजे क्लिक करतो तर मला फक्त बार्टी संस्था दिसते. तुम्ही जर सुरुवातीला जे मी सांगितलं की बार्टी असेल, आरटी असेल, महाज्योती असेल, सारथी असेल, त्यांच्या वेबसाईटवरनं तुम्ही क्लिक केलं तर इथे त्यांची वेबसाईट किंवा त्यांचं इन्स्टिट्यूटचं नाव येईल. इथे मी बार्टी थ्रू सिलेक्ट केल्यामुळे आपल्या कॅन्डिडेटने इथे आलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. ओके, हे व्हेरीफाय करा, ही तुमची संस्था आहे, जी संस्था तुम्हाला मोफत प्रशिक्षण देणार आहे आणि आपला सांभाळ करणार आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, नेम ऑफ द इन्स्टिट्यूट, त्यानंतर नेम ऑफ द स्कीम आहे. बघा, नेम ऑफ द स्कीम म्हणजेच काय, तर तुम्हाला कशाला प्रशिक्षण पाहिजे. आता इथे बघा, मी जेव्हा नेम ऑफ स्कीम मध्ये ड्रॉपडाऊन मेनू मध्ये गेलो तर मला इथे बार्टीशी संबंधित यूपीएससी, एमपीएससी राज्यसेवा, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा, ज्युडिशियल, नॉन गॅझेटेड ग्रुप बी, ग्रुप सी, आयबीपीएस बँकिंग, त्यानंतर पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम, एसएससी, मिलिटरी ट्रेनिंग प्रोग्राम, असे मला सगळे जे डिटेल्स आहेत ते बघायला मिळाले. ओके, तुम्हाला ज्याच्यासाठी प्रशिक्षण घ्यायचंय ते तुम्ही टिक करू शकता. तुमची पात्रता जर मल्टिपल कोर्सेससाठी असेल तर तुम्हाला न्यू कोर्स म्हणून प्रत्येक वेळेस फॉर्म भरावा लागेल. ओके, आणि डेफिनेटली जे प्रशिक्षण आहे ते मात्र एकाच याचं घेता येईल. ठीक आहे, तर हे झालं नेम ऑफ द स्कीम. म्हणजे पहिले बघितलं आपण इन्स्टिट्यूट, ते चेक करून घ्या. आपण महाज्योतीसाठी करत असेल तर महाज्योतीसाठी, सारथीसाठी असेल तर सारथीसाठी, आणि त्याच्यातला कुठला कोर्स तुम्ही सिलेक्ट केलाय हे ऍडव्हान्स डिटेल झालेत. बघा, मी काय केलंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हे सिलेक्ट केलं इन्स्टिट्यूट म्हणून, आणि कोर्स कुठला सिलेक्ट केला मी, पोलीस भरती ट्रेनिंग, पोलीस ट्रेनिंग प्रोग्राम, म्हणजे माझ्या कॅन्डिडेटने आम्ही जेव्हा फॉर्म भरला. ओके, त्यानंतर इथे आपल्याला कास्ट मेन्शन करायची आहे. आता कास्ट मध्ये तुमचे सबकास्ट जेवढेही आहेत त्याच्यामधल्या त्या सगळ्या सबकास्ट येईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, बिफोर कन्व्हर्जन टू द बुद्धिझम टू द एससी कम्युनिटी ॲट CR नंबर 1, 10, 11, 12 सिक्वेन्स नंबर, बरोबर आहे. तर ही कास्ट सिलेक्ट करायची आहे. तर डेफिनेटली
कास्ट व्हॅलिडिटी आहे की नाही ते चेक करणार. मी जर यस केलं तरच ते पुढे जाणार. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर डेफिनेटली मला काय करावं लागेल, डोमेसाईल आहे का माझं महाराष्ट्राचं, यस केलं मी. डोमेसाईल सर्टिफिकेट यस केलं तर डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे ते प्रत्येक गोष्टी मला यस करावे लागणार. मी जर नो केलं तर यू आर नॉट इलिजिबल फॉर द पोस्ट, म्हणजे तुम्ही पात्र नाहीत असा मेसेज येतो. त्याच्यामुळे इथे जे जे काही अप्लिकेबल आहे तुम्हाला तर ते तुम्हाला यस करावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सपोज मी डोमेसाईलला यस केल्याबरोबर डोमेसाईल सर्टिफिकेटचा नंबर मागतो. तो डोमेसाईल सर्टिफिकेट कुणी दिलं, तहसीलदारांनी दिलं, डेप्युटी कलेक्टरने दिलं, बीडीओनी दिलं, ते मागतं. ओके. आणि बाकी इन्फॉर्मेशन मागतं. फिजिकली हँडिकॅप आहेत का, ऑर्फन आहेत का, म्हणजे अनाथ आहेत का. तर जे काय असेल ते यस किंवा नो तुम्ही करत जायचं. तुम्ही जर ऑर्फन असाल, तुम्ही यस केलं तर त्याचा नंबर मागेल, तो त्याचा सर्टिफिकेटचा नंबर मागेल, कुणी तुम्हाला ते सर्टिफिकेट दिलं ते मागेल. इन्स्टिट्यूशनल आहात की नॉन इन्स्टिट्यूशनल, म्हणजे संस्थेमध्ये अनाथाश्रमामध्ये शिकता की काका मामाकडे शिकता, हे सुद्धा ते प्रत्येक गोष्ट जी आहेत हे पर्टिक्युलर तुम्हाला यस नो करायचं आहे. ओके. गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत का तुम्ही ते पण विचारते. आता मी जे पर्टिक्युलर माझ्यानुसार कॅन्डिडेटनुसार आहे ते मी सगळं नो केलेलं आहे. आता अॅन्युअल फॅमिली इन्कम, आता फॅमिली इन्कम महत्वाचा आहे. बिलो 8 लाख, जर तुम्ही अबो 8 लाख तिथे टाकण्याचा प्रयत्न केला तर यू आर नॉट इलिजिबल म्हणून दाखवते. तर हे सुद्धा लक्षात घ्या. ओके. डू यू हॅव अ इन्कम सर्टिफिकेट, आता यस म्हटलं की तुम्हाला त्याचा नंबर द्यावा लागेल. कुणी ते तुम्हाला दिलं, तहसीलदारांनी दिलं की अजून कुणी दिलं ते टाकावं लागेल. ही माहिती यस नो आणि नंबरच्या फॉर्ममध्ये टाकायची. आणि त्यानंतर ही जी काही पर्सनल डिटेल आणि ॲडव्हान्स डिटेल मी भरलं हे सगळं मला मान्य आहे, मी माझी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. आणि त्याच्यामुळे हे सगळं जे काही पर्टिक्युलर मी भरलेली माहिती खरी आहे हे सगळं इथे क्लिक करायचं, म्हणजे त्याला ॲग्री व्हायचं आणि सेव्ह अँड नेक्स्ट करायचं, म्हणजे तुम्ही जाल नेक्स्ट प्रोसेसमध्ये. पहिला टप्पा संपलाय, पर्सनल डिटेल, ॲडव्हान्स डिटेल. आता दुसरा टप्पा आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स, म्हणजे संपर्कासाठीचा पत्ता. आता संपर्कासाठीचा जो पत्ता आहे तर पहिली महत्वाची गोष्ट आहे आपला मोबाईल नंबर, जो ऑलरेडी टाकलाय तर तो इथे ऑलरेडी येतो. दुसरा आहे अल्टरनेट मोबाईल नंबर. इथे तुम्ही अल्टरनेट मोबाईल नंबर असेल तर टाकावा लागेल तुम्हाला, कारण मॅन्डेटरी आहे. बघा, लाल स्टार असेल तर मॅन्डेटरी आहेच आहे. त्यानंतर आहे ईमेल आयडी, ऑलरेडी आपण टाकला होता तो सुरुवातीलाच, त्याच्यामुळे तो ऑटो जनरेट होतो, तिथेच येतो, तो परत भरायची गरज नाही. फक्त इथे काय भरावं लागेल, अल्टरनेट मोबाईल नंबर. आता त्यानंतर तुमचा करस्पॉन्डन्सचा पत्ता आणि परमनंट ॲड्रेस, म्हणजे तुम्ही जर रूम करून एखाद्या शहरामध्ये तयारी करण्यासाठी राहत असाल तर तो तुमचा करस्पॉन्डन्स झाला, आणि गावाकडला म्हणजे परमनंट झाला. तर इथे तुम्हाला ॲड्रेस मेन्शन करायचा आहे. ओके. प्रॉपर ॲड्रेस लिहा, तुमचा जे काही ॲड्रेस असेल, लँडमार्क असेल, गाव, सिटी जे काही असेल. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सिलेक्ट करावं लागेल, स्टेट. त्यानंतर तुमचा जिल्हा येईल, जिल्ह्याची लिस्ट तो सिलेक्ट करावा लागेल. तालुका येईल, ते सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर पिन नंबर येईल, पिन कोड येईल, तो टाकावा लागेल. तुमचा जर आत्ताचा पत्ता आणि परमनंट पत्ता सेम असेल तर इथे एक क्लिक असतं, त्याच्यावरती क्लिक केलं तर परत खाली भरायची गरज पडत नाही. पण तुमचे जर 2 पत्ते वेगवेगळे असतील तर तुम्हाला हा सुद्धा वेगळा भरावा लागेल. ओके. जसं मी इथे बघा, इथे जिल्हे आलेले आहेत त्याच्यानुसार भरलेले आहेत. आता सगळ्यात महत्वाचं बघा, हा ॲड्रेसचा पार्ट आहे, सोपा आहे, तो काय तुम्हाला व्यवस्थित भरता येईल. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेंटर सिलेक्शन. तर 5 सेंटर तुम्हाला निवडायची आहेत. तुम्ही कुठल्याही ऑर्गनायझेशनसाठी, स्कॉलरशिपसाठी अप्लाय करताय, कुठल्याही कोर्ससाठी करताय, तर तुम्ही जे 5 सेंटर निवडलेले आहेत ते सगळ्यासाठी अप्लिकेबल होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बार्टीचा विद्यार्थी आहे आणि मी पोलीस भरतीचा फॉर्म भरलाय, मी स्टेट सर्व्हिसचा सुद्धा भरलाय ग्रॅज्युएशन झाल्यामुळे, माझं इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यामुळे माझं MES पण भरलाय. तर हे 3 मी वेगवेगळे भरलेत, प्रत्येक वेगळा वेगळा भरावा लागेल. पण याच्यासाठी मी जे एकदा सेंटर सिलेक्ट केलं तर तेच सेंटर सगळ्या एक्झामसाठी अप्लिकेबल होईल. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता आपल्याला सेंटर निवडायचे आहेत, एक्झाम सेंटरच्या सिटी, शहर निवडायचे आहेत. 5 प्रिफरन्स देता येतात बघा, एक्झाम सिटी प्रिफरन्स 1, 2, 3, 4, 5 आणि हे सगळे नावं येतात, सगळ्या जिल्ह्याचे नावं येतात. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, ओके, बुलढाणा, चंद्रपूर. तर तुम्ही तुमच्या सोयीचे 5 हे निवडा जिथे तुम्ही राहताय आता, बरोबर आहे. तर हे एक्झाम सेंटर आहे. एक्झाम सेंटर झालं. मी परत एकदा महत्वाचं सांगतो की एक्झाम सेंटर जे 5 तुम्ही निवडणार ते सगळ्या कोर्सेससाठी अप्लिकेबल असणार. त्यानंतर शैक्षणिक पात्रता लिहायची आहे आपल्याला. 10वीची माहिती बघा, 10वीची माहिती, कुठल्या वर्षी पासआउट झालात, बोर्ड कुठलं होतं,
पर्सेंटेज होतं की CGPA होतं, कारण ICSE बोर्ड किंवा CBSE बोर्डला तुमचं CGPA ग्रेड असतो. तर त्याच्यापैकी काय होतं त्याला टिक करायचं. जर पर्सेंटेज असेल तर किती मार्कापैकी पेपर होता, किती मार्क मिळाले, आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिक येतं. आणि जर तुमचा CGPA असेल तर हे डिॲक्टिवेट होतं आणि इथे तुम्हाला ते टाकता येतं की 8.7 होता, 9.2 होता. बरोबर आहे. त्यानंतर 10वी झालं. आता 12वीची इन्फॉर्मेशन. 12वीची इन्फॉर्मेशन किंवा इंटरमिडिएट किंवा इक्वॅलंट. बरोबर आहे. मग तुमची स्ट्रीम कुठली होती, आर्ट होती, सायन्स होती, कॉमर्स होती, कधी पास आउट झालं, बोर्ड कुठलं होतं, पर्सेंटेज होतं की CGPA होतं. CGPA असेल तर आकडा टाकायचा, आणि जर पर्सेंटेज असेल तर किती मार्कांपैकी किती मार्क मिळाले हे टाकलं की पर्सेंटेज ऑटोमॅटिक येईल. तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला ग्रॅज्युएशनची माहिती टाकायची, त्याला कधी तुम्ही पासआउट झाला ते लिहायचं, कुठली युनिव्हर्सिटी होती ते लिहायचं, परत CGPA होता का पर्सेंटेज होता. CGPA असेल तर अंक आणि नाहीतर मार्क, आणि तसंच पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनला. ओके. बघा, द कॅन्डिडेट मस्ट नो हाऊ टू रीड, राईट अँड स्पीक मराठी. याला आपल्याला यस करायचं. इथे खाली एक टॅब दिलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, मी पोलीस भरतीसाठी हा फॉर्म भरतोय माझा कॅन्डिडेट, म्हणून इथे खाली ना हाईट मेन्शन केलेली आहे. हाईट जी आहे ती तुमची त्या पॅटर्न मध्ये बसली पाहिजे. पोलीस भरतीसाठी जी उंची लागते, मेलसाठी वेगळी आणि फिमेलसाठी वेगळी, ती असली पाहिजे, आणि ती तुम्ही इथे टाकायची. आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणायचं, म्हणजे शैक्षणिक माहिती मी भरली. आता सगळ्यात महत्वाचा पार्ट तो म्हणजे जे काही मी भरलं त्याच्या सपोर्टिंगला जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत, ते मला अपलोड करायचे. आता तर डॉक्युमेंट अपलोड वरती जावं आपण. आता डॉक्युमेंट अपलोड बघा, रिसेंट पासपोर्ट साईज कलर्ड फोटोग्राफ पहिलेच तयार करून ठेवायचा. बरोबर आहे. 100 KB 100 KBच्या आतला पाहिजे, आणि फाईल पाहिजे त्याची .jpg. बरोबर आहे. ती तिकडे तयार करून ठेवायची, इथनं ती घ्यायची, म्हणजे चूज फाईल मध्ये जाऊन. त्यानंतर दुसरं आहे कॅन्डिडेट सिग्नेचर, सही. तसंच सही सुद्धा इथे 80 KB लिहिलेलं आहे आणि JPG फॉर्मॅट मध्ये पाहिजे, तिकडे असते, ती अपलोड करायची इथे. त्यानंतर आहे तुमचं स्कॅन कॉपी ऑफ 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट, हे पाहिजे 300 KB पर्यंत, तेही तसंच करून ठेवायचं. त्यानंतर चौथं आहे, जर तुम्ही 12वी केलेली असेल, ओके, कारण इलिजिबिलिटी आहेच आहे, 12वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट किंवा त्याच्या इक्वॅलंट काही केलं असेल तर त्या कोर्सेससाठी ही पात्रता माहिती आहे तुम्हाला. मला जर UPSC करायचं असेल तर ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे. मला जर MESचा फायदा घ्यायचा असेल, MESचं प्रशिक्षण घ्यायचं असेल, माझी इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल मधली झाली असली पाहिजे. बरोबर आहे. मी जर पोलीस भरती असेल तर माझी 12वी झालेली असली पाहिजे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आहे तुमचं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट जर असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचं जर पोस्ट ग्रॅज्युएशनचं असेल तर ते वाला सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचा डोमेसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर तुमचं आधार कार्ड. आता आधार कार्ड काय करायचं, फ्रंट अँड बॅक दोन्ही पाहिजे. तर एकाच पेजवर घ्यायचं, त्याची पर्टिक्युलर जे आहे ही PDF आहे. आता इथे JPG होतं, ओके, आणि बाकी जे आहेत पर्टिक्युलर इथे JPG होतं, म्हणजे तुमचा फोटो पासपोर्ट आणि सही हे JPG फॉर्मॅटमध्ये पाहिजे, आणि बाकी सगळे डॉक्युमेंट्स कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे, PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे. हे कशामध्ये पाहिजे, PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे, आणि त्याची साईज किती पाहिजे, अप टू 300 KB. आणि त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचेत, अपलोड करायचेत. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला काय करायचेत, अपलोड करायचेत. मग तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल, आधार असेल, डोमेसाईल सर्टिफिकेट असेल, कास्ट व्हॅलिडिटी असेल, ज्या ज्या इन्स्टिट्यूटला जे डॉक्युमेंट्स लागतात कंपल्सरी ते त्यांनी इथे मागितलेले आहे. महाज्योतीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हिशोबाने, सारथीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या हिशोबाने ते सगळे डॉक्युमेंट्स तिथे मेन्शन केलेले आहेत. आणि 3 वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट जे तहसीलदारांनी दिलेलं आहे असं सर्टिफिकेट इथे PDFच्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. आता मी हा जो फॉर्म आमच्या कॅन्डिडेटनी भरलाय तो बार्टी पोलीस भरतीसाठी भरलेला आहे, त्याच्यामुळे इथे त्याच्यानुसार डॉक्युमेंट्स आले, त्या विद्यार्थ्याच्या नुसार. तुम्ही भरताना तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या पात्रतेनुसार डॉक्युमेंट येईल. डॉक्युमेंट एकदा का अपलोड केले, हे रेड जे आहे इथे ग्रीन होईल,
आणि सेव्ह अँड नेक्स्ट मध्ये जायचंय, म्हणजे दुसऱ्या पेजवर याल तुम्ही. आले लक्षात? सगळ्यात पहिले माहिती भरली, रजिस्ट्रेशन केलं, माहिती भरली, ॲड्रेस भरला, शैक्षणिक माहिती भरली, डॉक्युमेंट्स अपलोड केले. आता काही महत्त्वाच्या गोष्टी. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही जे अपलोड केलेले आहेत ते प्रॉपर असले पाहिजे, त्या साईजमध्ये असले पाहिजे, नाहीतर घेणार नाही. ते एकदम कमी साईजचे असतील तरी विजिबल झाले पाहिजे, ती सुद्धा काळजी घ्यावी लागेल. म्हणजे 300 KB आहे तर डायरेक्ट तुम्ही 50 KBचं डॉक्युमेंट केलं तर ते दिसणारच नाही. तर करताना एक 250 ते 300 KB मध्ये करायचं. आता हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर एक डिक्लेरेशन येईल, बरोबर आहे? एक डिक्लेरेशन येईल की बाबा हे सगळं खरं आहे, मी सगळं इन्फॉर्मेशन व्यवस्थित भरलेली आहे, बरोबर आहे? तर हे सगळे अपलोड केल्यानंतर एक डिक्लेरेशन दिलेलं आहे. ओके, ते डिक्लेरेशन नीट वाचायचं. त्याच्या खाली एक सबमिट बटन दिलेलं आहे. त्या सबमिट बटनावरती क्लिक करायच्या अगोदर चेक करायचं सगळं व्यवस्थित आहे की नाही. प्रिव्ह्यू बघायचा, भरलेला अर्ज. हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर प्रिव्ह्यू येतो, तो व्यवस्थित बघायचा. सगळं जर व्यवस्थित असेल तर एक डिक्लेरेशन येईल, त्या डिक्लेरेशनला ऍक्सेप्ट करायचं आणि त्यानंतर सबमिट बटन दिसेल, ते सबमिट बटनवरती क्लिक करायचं. पुन्हा एकदा तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला खरंच सबमिट करायचं आहे का, त्यानंतर ओके करायचं. ओके, कारण एकदा का सबमिट आणि ओके केलं की परत त्याच्यामध्ये कुठलंही चेंज तुम्हाला करता येणार नाही. घाई करू नका, व्यवस्थित वाचा आणि प्रोसीड करा. ठीक आहे? तर तुम्ही एकदा का सबमिट केलं की त्यानंतर अर्जात कुठलाही चेंज करता येणार नाही. हे आहे महत्वाचं. त्यानंतर मी मगा सांगितलं तुम्हाला की प्रिंटआउट घेणं महत्वाचं आहे. 25 तारखेपर्यंत त्यांनी प्रिंटआउटला वेळ दिलेला आहे. यानंतर आपला अर्ज प्रिंट करून घ्यावा आणि तो तुम्ही टेलिग्रामवरती सेव्ह करून घ्या, व्हॉट्सअपवरती दादा भैया दीदी त्यांना पाठवून ठेवा, सेव्ह करून ठेवा, त्याच्या 2 प्रिंटआउट काढून ठेवा, मोबाईलमध्ये PDF फॉर्मॅटमध्ये करून ठेवा. पण ते डॉक्युमेंट खूप महत्वाचं आहे मित्रांनो. ओके, तर तो जो डॉक्युमेंट आहे ते सगळं प्रिंट करून घ्यायचं. तुम्हाला कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, प्रत्येक वेळेस ते मागितलं जाईल, तर त्याची काळजी घ्या. ओके, त्यानंतर स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी अप्लाय फॉर न्यू स्कीम. आता मी हा फॉर्म भरला पोलीस भरतीसाठी, सगळ्यात कमी पात्रता आहे. आता मला MPSC राज्यसेवा करायची आहे, म्हणजे मला परत माझं ग्रॅज्युएशन झाले असल्यामुळे मी इलिजिबल आहे फॉर्म भरायला, एक्झाम द्यायला. तर मी त्याच्यासाठी काय करायचंय, अप्लाय फॉर न्यू स्कीम या बटनावरती जायचंय लॉग इन मध्ये आणि तिथे क्लिक करायचं आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, मगाच मी सांगितलं हा पॉइंट मी परत एकदा सांगतो की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्ही जे एक्झाम सेंटर निवडलेले आहेत, म्हणजे एक्झाम सिटी जे प्रिफरन्स टाकलेले आहेत, तुम्ही कुठलीही योजना घ्या, तुम्ही कुठलाही प्रोसेस घ्या, म्हणजे पोलीस भरती, UPSC, MPSC, राज्यसेवा, तुम्ही जर मल्टिपल ठिकाणी अप्लाय केलं तर ते सेंटर जे आहे ते सेंटर प्रिफरन्स तोच राहील तुमचा, तो बदलणार नाही. नाहीतर मी UPSC साठी काहीतरी वेगळेच 5 नावं टाकले आणि MPSC साठी वेगळे 5 नावं टाकले, असं चालणार नाही. तुमचा जो प्राधान्यक्रम आहे म्हणजे प्रिफरन्स आहे, तर हे प्रिफरन्स पर्टिक्युलर वेगवेगळ्या ऑनलाईन भरताना वेगवेगळे परीक्षा निवडीचे स्वातंत्र्य असणार नाही. तुम्हाला वेगवेगळे सेंटर टाकता येणार नाही. ओके, आता याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी. अर्ज भरताना तुम्हाला जर काही तांत्रिक अडचण आली, टेक्निकल अपलोड होत नाहीये, काहीतरी वेगळं दिसतंय, सगळं व्यवस्थित भरलंय तरी फॉर्म पुढे जात नाहीये, तर तसं भरत असेल तर त्याच्यासाठी टेक्निकल सपोर्ट दिलेला आहे. ओके, ईमेलच्या माध्यमातून. आणि अतांत्रिक गोष्टी ज्या आहेत ह्या जर उद्भवल्या तर याचा वेगळा नंबर त्यांनी दिलेला आहे. वेबसाईटवरती सगळं आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, घाई करू नका, गडबड करू नका. 1 तारखेपासून सुरू झालाय, 20 तारखेपर्यंत आहे, 25 तारखेपर्यंत फॉर्मची प्रिंट काढता येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे 20 तारखेच्या आतमध्येच. ओके, तर नक्कीच मला असं वाटतं की प्रोसेस सोपी आहे आणि ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित समजून घेऊन करा. डॉक्युमेंट्स कुठले लागतात ते तयार ठेवायचे, कुठल्या साईजमध्ये लागतात ते तयार ठेवायचे, ते सगळं तयार करून घ्यायचं आणि नंतरच फॉर्म भरायचा. आता ग्रामीण भागातला आपला जो विद्यार्थी आहे बिचारा, तो गावाकडे असतो, तो मोबाईलवरनं भरू शकत नाही, इंटरनेटवरती भरू शकत नाही. अशा वेळेस तो काय करतो, तो एखादं जे सायबर सेंटर असतं किंवा कॉम्प्युटर सेंटर असतं किंवा तुमचं ज्याला म्हणतो आपण की ई सेवा केंद्र असतं, तर तिथे जाऊन तो भरतो.
तिथे भरताना काळजी काय घ्यायची विद्यार्थी मित्रांनो, तिथे भरताना काय होतं की तुमच्यासारखेच बरेचसे मित्र तिथं अगोदर फॉर्म भरलेला असतो, त्याच्याकडे ते सगळे फोल्डर्स असतात, प्रत्येकाचे फोटो असतात. मग काय होतं, चुकून याचे डॉक्युमेंट्स त्याला जाऊ शकतात, त्याचे डॉक्युमेंट्स याला जाऊ शकतात, याचा फोटो त्याला जाऊ शकतो, त्याची सही याला जाऊ शकतो. तर थोडीशी ती काळजी घ्या, कारण हे प्रकार झालेले आहेत. तर तिथे फॉर्म भरताना आपण व्यवस्थित बसून, वेळ लागेल त्याला म्हणायचं बाबा वेळ लागेल तर चालेल, ओके, पण तू गडबड करू नको, कारण आपल्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला त्याच्यासाठी काही मदत लागली तर डिस्क्रिप्शनमध्ये आपले नंबर्स आहेत, कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत, गुगल फॉर्म दिलेला आहे, तो तुम्ही भरा. तुम्हाला नक्की याच्यामध्ये सगळे जे मार्गदर्शन आहे ते आमच्याकडनं होईल. ठीक आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये किंवा आमचा जो IVR नंबर आहे 788 781 1411 याच्यावरती तुम्ही जाऊ शकता. हे इथे दिलेलं आहे बघा, किंवा गुगल फॉर्म दिलेला आहे तो भरा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे CET होणार आहे त्या कॉमन एंट्रन्स टेस्टसाठी, जे पर्टिक्युलर पोलीस भरतीसाठी बोलतोय मी, तर पोलीस भरतीसाठी जे कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे पोलीस भरतीसाठीची, तर त्या कॉमन एंट्रन्स टेस्टसाठीचे जे गायडन्स आहे, संपूर्ण मार्गदर्शन, परीक्षेची तयारी, तर हे आपल्या ॲपमध्ये आहे, तुम्ही ते परचेस करू शकता. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. जर वाटला तर तुमच्या सगळ्या गरजू मित्रांना पाठवा. तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे सगळे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. ओके. तर थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये टाका. धन्यवाद.